Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. हेरिडेटरी आणि इव्होल्युशन हा इंटरेस्टिंग चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. सगळ्यात पहिले सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करते आहे आणि नंतर ह्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, बोर्डाच्या पेपरमध्ये पॉइंट्स कसे लक्षात ठेवायचे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तर लास्ट टॉपिक बाळांनो आपला राहिला आहे स्पेसिएशन. स्पेसिस बघा तुम्ही, स्पेसिस म्हणजे काय नक्की आपण समजून घेऊया. तुम्ही आंब्याचं झाड बघितलं असेल तर आंब्याच्या झाडाचं नाव काय आहे? मँगीफेरा इंडिका. मग मँगीफेरा इंडिका हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. मग जसं आपण असतो, आपलं नाव असतं, आपल्या वडिलांचं नाव असतं, आडनाव असतं. स्पेसिस, मग स्पेसिस म्हणजे काय बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनमुळे, इव्होल्युशन म्हणजे काय, तुमचं उत्क्रांती जी आपण सगळी ह्या लेसनमध्ये शिकतो आहोत, या इव्होल्युशनमुळे नवीन नवीन प्लांट्स आणि ॲनिमलच्या स्पेसिस काय होत असतात, तयार होत असतात. Species is the group of organism that can produce fertile individual through the natural reproduction. Species म्हणजे अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप की जे रिप्रोड्यूस करत असतात, आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करू शकतात. टायगर असेल तर टायगरच्या पिल्लाला जन्म देईल, मांजर असेल तर मांजरीच्या पिल्लाला, डॉग असेल तर डॉगच्या पिल्लाला जन्म देणार आहे. दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. नॅचरल रिप्रोडक्शन मेथडने आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणं याला स्पेसिस म्हणणार आहे. स्पेसिस म्हणजे नॅचरली जो टायगर आहे. आता बघा सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. आता साधी गोष्ट आहे, स्पेसिसचा अर्थ काय आहे. आता हा तुमच्या समोर काय दिसतोय, टायगर आहे की लायन आहे रे? हा टायगर आहे. आता हा नॅचरली रिप्रोड्यूस करणार म्हणजे काय, या टायगर पासून टायगरचा जन्म होणार आहे. टायगर पासून तुमचा लायनचा जन्म नाही होणार, किंवा टायगर पासून दुसऱ्या अदर डॉग किंवा कॅट जन्माला येणार. टायगर पासून टायगरचा जन्म होणार आहे. किंवा हा पण काय आहे दिसतोय तुम्हाला, हा टायगरचा काय दिसतोय तुम्हाला, बछडा दिसतोय. टायगर पासून म्हणजे स्पेसिस, टायगर पासून टायगरच्याच स्पेसिस तुमच्या जन्माला येणार आहे. ठीक आहे. किंवा अजून आपण एक्झाम्पल बघूया, हा टायगर आहे, किंवा अजून बघा हा लायन आहे. सगळ्यात महत्वाचं, लायन जे आहे ते लायनच्याच पिल्लांना, कबलाच जन्म देणार आहे. लायन हे टायगरच्या पिल्लांना जन्म देणार नाहीये. याला म्हणजे नॅचरली रिप्रोडक्शन मेथडने ते काय करत असतात, त्यांच्याच स्पेसिसला जन्म देत असतात. पण सायंटिस्टने, आता बघा हा काय दिसतोय तुम्हाला, लायन आहे, फ्लेश खातो आहे. आता सायंटिस्टने काय केलं माहिती का, सायंटिस्टने घेतला आहे एक लायनेस, लायनची जी मिसेस असते त्याला काय म्हणत असतो आपण, लायनेस. या लायनेस ही जी आहे ही एक स्पेसिस घेतली, आणि तुमचा जो मेल टायगर आहे हा काय झाला तुमचा टायगर. या दोघांच्या स्पेसिस काय केला, आर्टिफिशियली त्यांचं मेटिंग केलं. म्हणजे काय घेतलं, तुमचा टायगर घेतला आणि लायनेस घेतला, या दोघांच्या स्पेसिस काय केल्या, एकत्र केल्या, त्यांचं मेटिंग केलं, एक नवीन जो आहे ॲनिमल तयार केला, ज्याला नाव दिलं त्यांनी टिगोर. काय नाव दिलं त्यांनी, टिगोर. त्या ॲनिमल मध्ये तुम्हाला टायगरचे पण गुणधर्म दिसून येतील आणि लायनचे पण गुणधर्म दिसून येतील. मग तुम्ही त्या ॲनिमलला, जो टिगोर नावाचा ॲनिमल तयार झालेला आहे किंवा सायंटिस्टने त्या स्पेसिस नवीन उदयाला, त्याला तुम्ही स्पेसिस म्हणणार आहात का? नाही. दे आर नॉट नॅचरल स्पेसिस. त्या नॅचरली रिप्रोड्यूस झाले की नाही, त्या आर्टिफिशियल रिप्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे काय केलं, हा जो मेल टायगर आहे या मेल टायगरला घेतलं आणि तुमची जी फिमेल ही जी टायगरेस आहे यांचं मेटिंग घडून आणून टिगोर नावाचा नवीन ॲनिमल जन्माला आणला. त्याला आपण स्पेसिस म्हणू शकत नाही, कारण ते नॅचरल रिप्रोडक्शन झालेलंच नाही, ते आर्टिफिशियल मेटिंग करून त्यांचं रिप्रोडक्शन. मग याला आपण स्पेसिस म्हणणार नाही. मग ज्या पद्धतीने सायंटिस्टने हा एक प्रयोग केला, त्या पद्धतीने अजून एक प्रयोग पण इथे केलेला आहे. हे काय दिसतंय तुम्हाला, काय आहे सांगा बरं मला कमेंट सेक्शन मध्ये. सगळ्यांना हा ॲनिमल माहिती आहे. हा काय आहे तुमचा, डॉंकी आहे. हा पण काय आहे तुमचा, डॉंकी आहे. ओके. त्याच्यानंतर बघा इकडे, हा काय आहे तुमचा, हा आहे तुमचा आपला घोडा. इंग्लिशमध्ये काय म्हणतो याला, घोड्याला हॉर्स. आता काय केलं माहिती का, हा जो हॉर्स आहे, हा हॉर्स आणि तुमचा जो डॉंकी यांच्या जे आहे एकत्र करून, मेटिंग करून एक नवीन ॲनिमल जन्माला आला.
आणि तो ॲनिमल तुमच्या समोर आहे, याला काय म्हणणार? खेचर. खेचर कशापासून तयार? हा जो खेचर आहे, हा खेचर प्राणी तुमचे हॉर्सचे पण कॅरेक्टरिस्टिक शो करतो आणि तुमचे जो डॉंकी आहे, या डॉंकीचे पण कॅरेक्टरिस्टिक शो करत असतात. त्यांच्यापासून तयार झालेला हा खेचर प्राणी तुम्ही बघितलं असेल बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा वेगवेगळ्या यात्रांना वगैरे, तेव्हा ह्या खेचरावरती बसून ती यात्रा वगैरे करत असतात. आलं लक्षात? म्हणजे काय आहे? ही हायब्रिड व्हरायटी आहे, याला आपण स्पेसीज म्हणणार नाही. ही कोणाची हायब्रिड व्हरायटी आहे? ही खेचर. ही हायब्रिड तुमचा जो हॉर्स आहे, हॉर्स आणि तुमचा डॉंकी यांचं मेटिंग करून त्यांची हायब्रिड व्हरायटी म्हणजे काय आहे? तुमचा खेचर आहे. जसं ॲनिमल्स मध्ये आहे तसं तुमचं याच्यामध्ये पण आहे बघा. कशामध्ये? प्लांट्स मध्ये. तुम्ही बघितलं असेल टोमॅटो आणि पोटॅटो. आता हे तुमचं काय आहे? टोमॅटो जे तुम्ही खातात. जसं सायंटिस्टने हे ॲनिमल्सच्या हायब्रिड स्पेसीज तयार केल्या, त्या पद्धतीने प्लांट्सच्या सुद्धा तयार केल्या. हा काय दिसतोय तुम्हाला? टोमॅटो दिसतोय. टोमॅटो आणि पोटॅटो एकत्र करून, टोमॅटोची प्रजात आणि पोटॅटो म्हणजे बटाटा एकत्र करून त्यांनी पोमॅटो तयार केलेला आहे, हे सुद्धा सांगा. मग पोमॅटोला तुम्ही स्पेसीज म्हणणार का? नाही, तुम्हाला टोमॅटोला स्पेसीज म्हणणार, तुम्ही पोटॅटोला स्पेसीज म्हणणार, कारण ते हायब्रिड स्पेसीज आहे. आणि स्पेसीज म्हणजे जे नॅचरली रिप्रोड्यूस करू शकतात. टायगर आणि टायग्रेस हे टायगरच्या कबला जन्म देणार आहे, किंवा तुमचे जे किंवा बाकीचे जे ॲनिमल्स आहे, तुमची कॅट आहे, कॅटच्या पिल्लांना जन्म देणार आहे. सो त्या नॅचरल तुमच्या काय आहे? स्पेसीज आहे. ठीक आहे. हे बघा, आपण स्पेसिएशन पॉइंट बघतो आहोत. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स. फर्टाईल इंडिव्हिज्युअल म्हणजे ते जे इंडिव्हिज्युअल्स आहेत ते मोठे झाल्यानंतर ते पण काय होणार आहे? रिप्रोडक्शन करणार आहे. फर्टाईल इंडिव्हिज्युअल्सला जन्म देतात थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नॅचरल रिप्रोडक्शन जसं तुम्हाला सांगितलं, टिगोर तयार केला, एक लायनेस घेतला आणि एक टायगर घेतला, टिगोर तयार केला. त्यानंतर टोमॅटो घेतला, पोमॅटो तयार केला किंवा खेचर तयार झाला. याला स्पेसीज, या हायब्रिड आहेत. हे काय आहे? हायब्रिड आहे. स्पेसीजमध्ये काय असतं? तुमचं नॅचरल रिप्रोडक्शन आणि त्या ज्या स्पेसीज तयार होत असतात त्या आपण पुढे जाऊन काय करत असतात? रिप्रोडक्शन करत असतात. ठीक आहे. Each species grows in a specific geographical condition. बघा, काही ज्या स्पेसीज आहे, स्पेसिफिकल म्हणजे काही विशिष्ट त्यांना हवामान लागत असतं, त्याच कंडिशनमध्ये काय करत असतात? जन्माला येतात, रिप्रोड्यूस करतात, ग्रोथ करत असतात. मग त्यांचं फूड, देअर हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह हॅबिलिटी अँड पिरियड्स इज डिफरंट. आता ह्या ज्या स्पेसीज आहे, या स्पेसीजचा प्रत्येकाचं अन्न वेगळं असतं. हॅबिटेट म्हणजे राहण्याची जी आहे एन्व्हायरमेंट ते वेगळं असतं. त्यांची रिप्रोडक्टिव्ह, कोणी जे आहे ते ओव्हिपेरस आहे, कोणी व्हिव्हिपॅरस, कोणी आईच्या पोटातून जन्म घेत असतं, कोणी अंड्यातून जन्म घेत असतं. आणि त्यांचा पिरियड ऑफ फर्टिलिटी, काहींचा जो फर्टिलिटीचा जो पिरियड आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे या सगळ्या जॉग्राफिकल कंडिशन पण काय करतात? इथे मॅटर करतात. आता हे तुमच्या समोर काय आहे? हे पोलार बियर आहे. आता याचा जो याची सगळं जे आहे वेगळं आहे, तो बर्फाळ प्रदेशामध्ये राहतो, त्याच्या अंगावरती काय असतात? दाट केस असतात, त्याचं सगळं एन्व्हायरमेंट. हा जो पोलार बियर आहे, हा जर आपण आपल्या साईडला आणला तर तो जिवंत राहू शकत नाही, कारण त्याचं हॅबिटेट वेगळं आहे, त्याच्या सगळ्या गोष्टी, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वेगळी आहे, सगळ्या गोष्टी काय आहेत? चेंजेस आहे. म्हणून त्याला तिकडचं एन्व्हायरमेंट सूट करणार, ते सगळ्या गोष्टींमध्ये तो काय करतात? स्वतःला अडॅप्टेशन या सगळ्या गोष्टी घडून आणणार. मग जसं प्राण्यांचं आहे तसं वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बघू शकता. किंवा आता बघा, हा काय आहे? हा बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारा एक ॲनिमल आहे. डॉग दिसतोय किंवा डॉगच दिसतोय तुम्हाला. ते हा पण काय करू शकतो? स्वतःला त्याच कंडिशनमध्ये काय करू शकतो? अडॅप्ट करू शकतो. बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे. ओके, हे पण आहे. रेंडियर आहे, हे सगळे बर्फाळ प्रदेशामध्ये राहणार आहे. नंतर काही जे आहेत बघा, काही ज्या प्लांट्स आहेत, काही फक्त डेझर्ट रिजन मध्येच वाढतील, वाळवंटामध्येच तुम्हाला बघायला मिळतील. काही तुम्हाला ग्रासलँड, जिथे खूप गवत आहे, अशाच ठिकाणी त्या वनस्पतींच्या स्पेसीज बघायला मिळतील. किंवा कॉनिफर्स आहे. कॉनिफर्स म्हणजे जे बर्फ बघा त्याच्यावरती पडल्यानंतर लगेच स्लाइड होत असतो, जे बर्फाळ प्रदेशामध्ये, म्हणजे ते काय करत असतात? स्वतःला त्या ठिकाणी काय करत असतात? अडॅप्टेशन करत असतात. तुम्हाला तिकडेच बघायला मिळतील ह्या सगळ्या स्पेसीज. ओके, सो ह्या जॉग्राफिकल कंडिशन सुद्धा काय करतात? मॅटर करतात. तर स्टुडंट बघा, इथे काय दिले? रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिव्ह. सिमिलरली जॉग्राफिकल आर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन लीड्स टू स्पेसिएशन. कशा पद्धतीने जॉग्राफिकल आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन होत असतं, त्याला एका एक्झाम्पल मध्ये समजून घ्या. बघा, आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. समजा एक इंडियन वुमन आहे आणि ती फॉरेन मध्ये नोकरीसाठी गेली, किंवा एक इंडियन मॅन आहे, तो फॉरेन मध्ये नोकरीसाठी गेला. तिथे तो स्टेबल झाला, तिथे त्याला नोकरी लागली, त्याला एखादी मैत्रीण त्याची किंवा मुलगी आवडली असेल, त्याने तिथेच लग्न केलं. त्याचेच इंडियामधले काही भाऊ बहीण वगैरे असेल,
त्यांच्या ज्या स्पेसीज आहे आणि यांच्या स्पेसीज आहे याच्यामध्ये तुम्हाला 100% डिफरन्स बघायला मिळणार आहे. मग तुमचा तो चेहऱ्याचा रंग असेल किंवा केसांची ठेवण असेल, डोळ्यांचा रंग असेल, सगळं वेगळं दिसेल बघा. समजा ही इंडियन आहे आणि हा फॉरेनर आहे बघा, तुम्हाला चेहऱ्याच्या रंगामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार आहे, एक फादर कडून आणि एक मदर कडून काही तुमचे जे क्रोमोझोम्स आहेत ते एकत्र येणार आहे आणि त्या पद्धतीने हे जे जीन्स आहेत ते पुढच्या पिढ्यांमध्ये ट्रान्सफर होणार आहे. रिप्रोडक्टिव्ह व्हेरिएशन सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. यासाठी मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे. सो स्टुडंट, अशा पद्धतीने आपण स्पेसिएशन म्हणजे मध्ये स्पेसीज म्हणजे काय हे नक्की समजून घेतलं. स्पेसीची डेफिनेशन तुमच्या समोर आहे. स्पेसीची जर डेफिनेशन तुम्हाला विचारली तर तुम्ही स्पेसीसची डेफिनेशन अशा पद्धतीने लिहू शकता. इथे बघा स्पेसीज इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. ही स्पेसीसची तुम्ही डेफिनेशन लिहू शकतात. त्यानंतर स्पेसीसमध्ये कुठल्या प्रकारचं व्हेरिएशन, तर पहिलं आहे जॉग्राफिकल कंडिशनचं, त्याच्यानंतर जेनेटिक व्हेरिएशन आहे आणि तिसरं आहे तुमचं रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. अशा पद्धतीने व्हेरिएशन्स तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे. आता आपण सगळ्यात शेवटचा टॉपिक आणि आपला हा लेसन पण इथे संपणार आहे. ह्युमन इव्होल्युशन कशा पद्धतीने झालं चला छानपैकी समजून घेऊया. एक टॉपिक व्यवस्थित छानपैकी क्लिअर करूया. परंतु हा लास्ट टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. ह्युमन इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे, पूर्ण सनावळ्यांसकट किती हजार किती कोटी वर्षांपूर्वी सगळं. याच्यावरती 5 मार्काचा प्रश्न पण विचारला जातो, पण 5 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं याचं टेन्शन घेऊ नका. ते मी एक्सरसाइज मध्ये ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आता पहिली ही हिस्ट्री जाणून घ्या कशा पद्धतीने झालेलं आहे. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टू बी इन इव्होल्युशन प्रोसेस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात पहिले हे जे ॲनिमल्स आहेत, हे ॲनिमल्स जे आहे ते कशा पद्धतीने तयार झाले. काय दिसते तुम्हाला, बिग बँग थिअरी तुम्ही ऐकलं असेल की अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामधून काय पडले, वेगवेगळे गॅसेस बाहेर पडलेले आहे. मग ह्या गॅसेस मधले हायड्रोजन आणि हेलियम हे एकत्र येऊन आपला सन तयार झाला आहे आणि मग इतर प्लॅनेट्स तयार झाले आणि मग पृथ्वी तयार झाली आहे. पृथ्वी पहिले खूप उष्ण होती, मग ती थंड झाली, मग H2O म्हणजे पाण्याची वाफ तयार झाली. मग पाण्याची वाफ ही वरती गेल्यानंतर त्याच्यापासून ढग पडले, पाऊस पडला, मग पाऊस पडल्यानंतर बाकी सगळे पिकं वगैरे या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहे. ह्या पद्धतीने मग पाणी तयार झाल्यानंतर पाण्यामध्ये पहिला जो सजीव आहे युनिसेल्युलर प्रोटोप्लाझम हा तयार झाला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथे पण काही दाखवलेलं आहे पिक्चर्स बघा. एकमेकांवरती क्लॅशेस झाल्यानंतर बिग बँग थेअरी सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीने स्फोटातून वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आणि याच्यातून ह्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. बिग बँग थेअरी तुम्ही बघू शकतात. बिग बँग थेअरी आपल्याला सांगते की या युनिव्हर्सचा, या पृथ्वीचा, या विश्वाचा जन्म कुठे झालेला आहे. ठीक आहे, चला येऊया आपल्या मूळ टॉपिक कडे. इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिवन बिलो. इथे पिक्चर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. लास्ट डायनासोर डिसॅपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स ॲगो. जे डायनासोर होते, शेवटचे जे डायनासोर आहे, सगळ्यात महत्वाचं 7 कोटी वर्षापूर्वी काय झाले, तुमचे सगळ्यात पहिले डायनासोर जे आहेत, जे डायनासोर आहे ते डायनासोर काय झाले, डिसॅपियर झालेले आहे, ते नष्ट झालेले आहे तुमचे. डायनासोर डाईड, नष्ट झाले पृथ्वीवरून. 7 करोड, हे लक्षात ठेवायचं. हे पॉइंट्स आहेत, याच्यानुसार आपल्याला आन्सर पण लिहायचं आहे. हा पहिला पॉइंट. लास्ट डायनासोर डिसॅपियर अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स अगो. ॲट दॅट टाइम मंकी लाईक ॲनिमल आर सेड टू बी इन्व्हॉल्व फ्रॉम द सम अँसेस्टर हू वेअर मोर लेस सिमिलर टू द मॉडर्न ल्युमर्स. ल्युमर म्हणजे माकडासारखा दिसणाराच एक प्राणी आहे. त्याच्यानंतर पुढे काय झालं की माकडासारख्या प्राण्यापासून म्हणजे आपण कोणापासून तयार झालोय, ल्युमर. फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला विचारलं, आपण जो माणूस आहे कोणापासून इन्व्हॉल्व झालेला आहे, ल्युमर लाईक. ल्युमर कोणासारखं दिसतं, माकडासारखं. या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून काय झालं, आपण पुढे डेव्हलप होत गेलं. टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसॅपियर अबाउट 4 करोड इयर्स ॲगो. ओके, हे सगळं नीट लक्षात ठेवायचं. काही मुलं काय करतील, त्यांच्या मनाने काही पण वर्ष लिहून ठेवतील. 7 कोटी वर्षापूर्वी पहिले डायनासोर नष्ट झाले. नीट लक्षात घ्या आणि नीट समजून घ्या. हे सगळं आपल्याला पेपरला लिहायचं आहे. 7 कोटी वर्षापूर्वी सगळ्यात पहिले डायनासोर तुमचे नष्ट झाले. त्याच्यानंतर ल्युमर लाईक ॲनिमल हा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर त्याची आफ्रिकेमध्ये हा आढळला. त्याची तिथे शेपटी नष्ट झाली. टेल ऑफ दिस मंकी लाईक ॲनिमल ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसॅपियर्ड अबाउट 4 करोड इयर्स अगो. शेपटी कधी नष्ट झाली,
4 करोड वर्षापूर्वी काय झाली, तुमची टेल जी आहे ती डिसॅपियर झालेली आहे. तुमची जी शेपटी आहे ती शेपटी काय झालेली आहे, डिसॅपियर झाली ही 4 कोटी वर्षापूर्वी. ठीक आहे. त्याच्यानंतर दे डेव्हलप ड्यू टू द एनलार्जमेंट इन द ब्रेन, देअर हँड्स वेर ऑल्सो इम्प्रूव्ह अँड दिस एप लाईक ॲनिमल्स वेर इव्हॉल्व. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, त्याच्यानंतर काय झालं लक्षात येतं तुमच्या, त्यांचा हळूहळू मेंदू सुद्धा, पहिले मेंदूचा आकार छोटा होता, नंतर मेंदूचा आकार हा मोठा मोठा होत गेलेला. त्याची डायग्राम तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं ह्या एप लाईक ॲनिमलचा काय झाला, मेंदू सुद्धा डेव्हलप होत गेला, सगळ्या त्याच्या हॅबिट चेंज होत गेला. Meanwhile, this ape-like animal reached the South and North Asia. त्याच्यानंतर हा जो एप लाईक ॲनिमल आहे तो फिरता 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 कुठे जाऊन पोहोचलेला आहे, तो जाऊन पोहोचला आहे साऊथ. कुठे जाऊन पोहोचला, साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. नॉर्थ ईस्ट एशियामध्ये जाऊन पोहोचलेला आहे तुमचा कुठला, हा एप लाईक ॲनिमल. फिरत 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 म्हणजे आता हे काही एका दिवसात घडणारी गोष्ट नाही, कोटी कोटी वर्षांच्या बात आहेत या. त्याच्यामुळे हळूहळू हे फिरत फिरत गेले असेल हे एप लाईक ॲनिमल. काही गेले साऊथमध्ये आणि नॉर्थ एशियामध्ये, आणि उरलेले कुठे गेले, आणि ते नॉर्थ आणि साऊथ एशियामध्ये जे गेलेले आहे एप, ते पुढे डेव्हलप होत गेले आणि त्यांच्यापासून तयार झाला गिबॉन आणि ऑरेंज उटॉन. ऑरेंज उटॉन म्हणजे काय आहे, हे आपलेच अँसेस्टर आहे. गिबॉन आणि ऑरेंज उटॉन हे माकडासारखेच दिसणारे आपले अँसेस्टर, जे एप लाईक ॲनिमल्स आहेत, जे साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये गेले, त्याच्यापासून एप तयार झालेला आहे. पुन्हा एकदा नीटपैकी समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगते आहे. सगळ्यात पहिले काय झालं असं लक्षात येईल तुमच्या, हे पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आहे. लक्षात आहे तुमच्या की सगळ्यात पहिले 7 करोड इयर्स ॲगो काय झालेलं आहे, तुमचे जे डायनासोर लाईक अँसेस्टर आहे ते काय झाले, तुमचे नष्ट झालेले आहे. 7 करोड लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ॲट दॅट टाइम तेव्हाच काय झालेलं आहे, मंकी लाईक ॲनिमल ल्युमर हा सापडला. मॉडर्न जो ल्युमर आहे आपण याच्यापासून तयार झालेला आहे, ल्युमर पासून, आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम अँसेस्टर हु वेअर मोर ऑर लेस सिमिलर. त्याच्यानंतर या ल्युमरची काय झाली, हळूहळू 4 कोटी वर्षानंतर त्याची टेल लाईक म्हणजे त्याची शेपटी नष्ट झाली आणि तो ल्युमर कुठे गेला, मग ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिव्हाइड. आफ्रिकेमधल्या ल्युमरची काय झाली, 4 कोटी वर्षापूर्वी त्याची काय झाली, शेपटी नष्ट झाली. त्याच्यानंतर हा एप फिरत फिरत कुठे गेला, तो गेलेला आहे तुमचा साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशियाकडे, आणि कुठे गेला अजून, तिकडे गेलेला आहे. त्याच्यानंतर तिथे त्याच्यापासून त्या एप पासून काय तयार झालं, तुमचा गिबॉन आणि ऑरेंज उटॉन नावाचा जो मंकी सारखाच आहे तो तयार झालेला आहे. त्याच्यानंतर काही जे एप आहे ते इकडे गेले, कुठे, नॉर्थ ईस्ट एशियामध्ये वगैरे तिकडे गेलेले आहे. उरलेले कुठे गेले माहिती की तुम्हाला, उरलेले तुमचे आफ्रिकेमध्ये गेले. उरलेले कुठे गेले, आफ्रिकेमध्ये गेले. बघा, रिमेनिंग एप लाईक ॲनिमल स्टे इन आफ्रिका. उरलेले राहिले कुठले, तुमचे आफ्रिकेमध्ये. अँड फ्रॉम देन गोरिला अँड चिंपांझी. मग आफ्रिकेमध्ये जे एप वॉर्नर राहिले त्यांच्यापासून काय द्यायला, गोरिला सगळ्यांना माहिती आहे, आणि चिंपांझी, हे 2 माकडाचेच प्रकार आहे. गोरिला आणि चिंपांझी काय झाले, मग आपण पण गोरिला आणि चिंपांझीचेच वंशज आहोत. इव्हॉल्व अबाउट 2.5 करोड इयर्स ॲगो. आणि मग ह्या गोरिला आणि चिंपांझी हे 2.5 करोड इयर्स ॲगो तयार झाले. इव्होल्युशन ऑफ द सम ऑफ द 2 करोड इयर ओल्ड स्पेसिस ऑफ एप्स सीम्स टू बी ऑकर्ड इन डिफरंट वे. दे हॅड टू यूज देअर हँड्स मोर, इटिंग फूड अँड अदर. मग अशा पद्धतीने 2 करोड वर्षानंतर जे तुमचे माकडं एपमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन इव्होल्युशन जे होत गेलं ते काय करायला लागले, त्यांचा पहिले ते आपण असं 4 पायावरती चालत होतो, मग हळूहळू उभं राहायला लागलो, मग परत असं असं असं, मग ताट चालायला लागलो. मग पहिले आपण असं असं चालायचो, मग नंतर कळलं अरे असं हात हलवलं तर बॅलन्स वगैरे होतोय, असं स्ट्रेट इरेक्ट पोस्चर, या सगळ्या गोष्टी काय झाल्या, हळूहळू इव्हॉल्युशन उत्क्रांतीच्या याच्यामध्ये होत गेलेल्या आहे. हे बघा, ही मेंदू पण दाखवलेले, पहिले असा होता, नंतर मेंदूची साईज जशी वाढली तशी त्याची ग्रहण करण्याची कॅपॅसिटी पण वाढलेली आहे. पुढे काय झालं बघा, दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट. मग त्या माकडांना वाटलं अरे हळूहळू काय झालं, वातावरणामध्ये बदल होत गेला आणि ह्युमिडिटी जी आहे ह्या सगळ्या कारणांमुळे, जॉग्राफिकल कंडिशनमुळे तो काय केला, त्याला नाईलाजाने जमिनीवर त्याला उतरावं लागलं. एप लाईक जे आपले जे अँसेस्टर माकडं वगैरे त्यांना खाली जमिनीवरती उतरावं लागल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की आपण फक्त झाडांवर नाही, आपण जमिनीवर पण राहू शकतो, असं त्या माकडांच्या लक्षात आलेलं आहे. द एप स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन. जसं जसं हळूहळू जंगलांची संख्या, बघा माणसाने त्याच्या हव्यासापोटी वाटेल तेवढे करोड्स ऑफ जमिनी आहेत त्या नष्ट केल्या, तिथे मॉल बांधले, शाळा बांधले, मग त्याच्यामुळे हळूहळू जंगलांची संख्या नष्ट झाली ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट पण काय झालं, तुमचा ड्राय तयार झालेला आहे, मग तो काय आला,
तो झाडांवरून जमिनीवर राहायला लागला. देअर पेल्विस गिर्डल डेव्हलप इन सच वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड टू इरेक्ट पोस्चर इन द ग्रासलँड अँड देअरफॉर पेल्विस गर्डल म्हणजे त्याची बॉडीमध्ये हळूहळू चेंजेस झाले आणि तो ताट उभा राहिला. पहिले असं वाकून 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 चालायचं ना, मग हळूहळू असं करायला लागला आणि त्याचं जे पेल्विस गर्डलमध्ये आहे काय झालं, चेंजेस झालेले आहेत. देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज. नंतर मग तो जमिनीवर आल्यानंतर त्याचा पहिले असं माकडासारखं चालायचं ना आपण, मग जमिनीवर आल्यानंतर त्याचं काय झालं, ह्या पायांचा वापर वाढला आणि हातांचा वापर तो फ्रीली कुठले कामं करण्यासाठी तो करायला लागला. हा म्हणजे अशा पद्धतीने हळूहळू डेव्हलपमेंट होत गेलेली आहे. दिस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल्स विथ इरेक्ट पोस्चर विथ युझिंग देअर हँड्स वेअर इव्हॉल्व अबाउट 2 करोड इयर्स. आणि 2 कोटी वर्षानंतर माणसासारखा दिसणारा हा पहिला माणूस जो आहे, पहिला माणूस जन्माला आलेला आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल विथ यूज इन द फॉर्म ऑफ रॅमापिथिकस. पहिला जो माणूस आहे, पहिला आपला एप अँसेस्टर कोण आहे, रॅमापिथिकस. काय आहे, रॅमापिथिकस. एप फ्रॉम द नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिका. नॉर्थ इंडिया, तर हे फिल इन द ब्लँक्स मध्ये वगैरे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, याचे प्रश्न मी तुम्हाला नंतर सांगेन. नॉर्थ इंडिया आणि ईस्ट आफ्रिकामध्ये तुम्हाला हा पहिला माणसासारखा दिसणारा रॅमापिथिकस, माणसासारखा दिसणारा ह्युमन लाईक ॲनिमल. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन, रेकॉर्ड शब्द आला काही लक्षात ठेवायचं. ह्युमन लाईक ॲनिमल कुठे आहे, कोणता आहे नाव काय, रॅमापिथिकस. कुठे सापडला तो, नॉर्थ इंडिया आणि ईस्ट आफ्रिकेमध्ये सापडला आहे. आफ्टरवर्ड दिस एप ग्रोन अप इन साईज, तो पण वाढत गेला. बिकम मोर इंटेलिजंट, हळूहळू हुशार होत गेला, हुशार पण होत गेला. दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 लाख. मग साऊथ आफ्रिकाचा जो एप आहे तो 40 लाख वर्षांपूर्वी तयार झाला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर मॉर्फोलॉजी पण दिलेली आहे बघा. ब्रेन द मॉर्फोलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू अपियर लाईक टू द मेंबर ऑफ द जीनस होमो. आपण काय आहेत, आपली स्पेसिस होमो सेपियन. सेपियन सेपियन हे आपलं नाव आहे. जसं आंब्याचं नाव मँगीफेरा इंडिका आहे, नंतर कडुलिंबाच्या झाडाचं नाव अजारिरिक्टा इंडिका आहे, तसं आपलं नाव काय आहे, होमो सेपियन. मग आपण सेपियन वंशाचे केव्हापासून म्हणायला लागलो आपण, 20 लाख इयर्स. बघा मेंदूच्या याच्यामध्ये पण पहिले अशा पद्धतीने एनलार्जमेंट होत गेलेलं आहे. पहिले बघा असं होतं, मग असं चालायला लागलो, बघा इथे हाईट पण वाढत गेली, नंतर ताट चालायला लागलो, अजून ताट उभं राहायला लागलं. अशा पद्धतीने डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन आणि आपल्या सुद्धा डेव्हलपमेंट इथे होत गेलेलं आहे. द मॉर्फोलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू अपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ द जीनस होमो. आपण कधी दिसायला लागलो माणसासारखे, आपण 20 लाख इयर्स 20 लाख वर्षापूर्वी दिसायला लागलो माणसासारखं. अँड द स्किल ह्युमन डेव्हलप, आणि स्किल ज्याला हत्यारं बनवता यायला लागली, अवजारं बनवता यायला लागली, काहीतरी तो शोध लावायला लागला, अशा स्किल ह्युमनचा जो जन्म 20 लाख वर्षापूर्वी झालेला आहे. अबाउट 15 लाख इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज इव्हॉल्ड. 15 लाख वर्षापूर्वी आपण काय करायला लागलो, ताट चालायला लागलो. कुठे 15 लाख वर्षापूर्वी आपण ताट चालायला लागलेलो आहे. हे सगळं विचारलं जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी ट्रिक पण सांगते कसं लक्षात ठेवायचं. इट मे हॅव एक्झिस्ट इन चायना ऑर इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. आशिया खंडामध्ये जे चायना आहे, चीन माहिती तुम्हाला, आणि इंडोनेशिया, इथे आपले जे वंशज आहे याचे इरेक्ट पोस्चर, जे ताट चालू शकतात ते सापडलेले आहे, इरेक्ट पोस्चरवाले. इव्होल्युशन ऑफ अपराइट मॅन कंटिन्यू इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स अँड मीन व्हाईल इट डिस्कवर्ड फायर. 1 लाख वर्षापूर्वी त्याच्या मेंदूमध्ये पण बदल होत गेलेला आहे आणि हळूहळू त्याने अग्नीचा शोध लावला. त्याचं जे अन्न आहे तो काय करायला लागला, भाजून खायला. त्याने काय केलं, ते आपलं जे अन्न आहे ते हळूहळू भाजून खायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. बघा कसं कसं डेव्हलप गेलं. पहिले 7 कोटी वर्षापूर्वी तुमचा डायनासोर नष्ट झाला, त्याच्यानंतर ल्युमर लाईक ॲनिमल आला, मग त्याची शेपटी नष्ट झाली, त्याच्यानंतर तो एप लाईक डेव्हलप झाला, मग तो एप इंडोनेशिया, नॉर्थ आणि साऊथ एशियामध्ये गेला, तिथे त्याच्यापासून 2 माकडं तयार झाले, 2 त्यांची नावं सांगितले. त्याच्यानंतर तो उरलेले आफ्रिकेमध्ये राहिले, त्याच्यापासून चिंपांजी गोरिला तयार झालं आणि त्याच्यामध्ये हळूहळू काय होत झाले, हे अशा पद्धतीने चेंजेस होत चालले. मग तो ताट चालायला लागला किती 15 लाख वर्षापूर्वी. नंतर रॅमापिथिकस हा पहिला होता की जिथे जो माणसासारखा दिसत होता, तो आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर पुढे बघा, इव्होल्युशन ऑफ अपराइट मॅन कंटिन्यू इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स अँड मीन वाईल डिस्कवर्ड. मग त्याने अग्नीचा शोध लागला, अन्न पदार्थ जो आहे तो भाजून खायला लागला. ब्रेन ऑफ 50,000 इयर्स ओल्ड मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व टू द एक्सटेंट दॅट इट कुड बी कन्सिडर ॲज अ मेंबर ऑफ द क्लास वाईज मॅन. होमोसेपियन 50 वर्षाच्या माणसाचा जो मेंदू आहे तो डेव्हलप झालेला आहे, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे, तो होमोसेपियन फॅमिलीचा मेंबर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता हा सगळ्यांचा आवडता मॅन आहे. कोण? निअँडरथल मॅन. हसू नका त्याच्याकडे पाहून, आपण त्याच्यापासूनच डेव्हलप झालेला निअँडरथल मॅन आहे हा.
तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये, इतिहासाच्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं असेल, निअँडरथल मॅन, क्रोमॅनॉन मॅन, हे सगळं ऐकलं असणार आहे. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. सबसे होशियार कौन है भाई? सबसे होशियार, सगळ्यात हुशार कोणता माणूस? निअँडरथल माणूस. सबसे टॅलेंटेड, जसं अल्बर्ट आइन्स्टाईन टॅलेंटेड म्हणतात तसं सबसे बढिया, सगळ्यात माणसाच्या इव्होल्युशन मध्ये सबसे टॅलेंटेड कोणता? निअँडरथल मॅन, वाईज मॅन. फिल इन द ब्लँक्स मध्ये, मॅच द पेअर मध्ये निअँडरथल मॅन आलं की त्याच्यासमोर काय लिहायचं तुम्ही? वाईज मॅन. ये तो बहुत बडा टॅलेंटेड है भाई, वाईज मॅन. हे काय आहे? वाईज मॅन. द क्रो-मॅग्नॉन आला ना, क्रो-मॅग्नॉन मॅन हु इव्हॉल्व्ड अबाउट 50,000 years ago. त्याच्यानंतर 50,000 वर्षांनी क्रो-मॅग्नॉन मॅन तयार झालेला आहे. दिस इव्होल्युशन बीन फास्टर दॅन अर्लियर. आणि अशा पद्धतीने इव्होल्युशन हे होत गेलेलं आहे. अबाउट 10,000 years ago, 10,000 वर्षापूर्वी काय झालं? वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. मग ह्या माणसाने, वाईज मॅन कोण? निअँडरथल मॅन, शेती करायला सुरुवात केली भाऊ. त्याला एक दाणा पेरला, 1000 दाणे तयार झाले. अरे हां, शेती पण करू शकतो, त्याच्यापासून आपण धान्य पण मिळवू शकतो, ते आपण खाऊ शकतो, त्याच्यापासून पोळ्या करू शकतो, भाकरी करू शकतो. ठीक आहे, किती भारी भारी त्याच्यामध्ये डेव्हलप होत गेले. इट स्टार्टेड टू रिअर कॅटल हिअर्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. मग तो जनावरं, शेळ्या, मेंढ्या, काऊ, बफेलो वगैरे पाळायला लागलेला आहे. त्यानंतर कल्चरल डेव्हलपमेंट टूक. मग हळूहळू त्याच्या संस्कृतीमध्ये तो कपडे बिपडे घालायला लागला असेल, सगळे सण वार वगैरे साजरे करायला लागला. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड ऑफ 5,000. हे सगळ्यात महत्वाचं, लिहिण्याची कला त्याला अवगत झाली आहे. किती? 5,000 वर्षापूर्वी, 5,000 years ago त्याला लिहिता सुद्धा यायला लागलं. त्याने काय केलं? त्या गुफा होत्या, त्या गुफावरती असं कार्विंग केलं, पेंटिंग केलं, चित्र वगैरे. अजून सुद्धा ते सॅम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील गुगलवरती जर सर्च केलं की. त्याला लिहिण्याची कला सुद्धा अवगत झाली. मग तो काय करायचं? ते तांदळ वगैरे आहे, तांदळाचं पीठ किंवा तांदूळ बारीक करून किंवा वेगवेगळे जे जंगलात मिळणारे जे कलर्स आहेत, नॅचरल कलर्स, त्याच्याने तो कार्विंग करायला लागला. Thus the history had been started. Modern science emerged about 400 years ago and industrial society was established. 400 वर्षापूर्वी तर इंडस्ट्रियल सोसायटी वगैरे हे सगळं डेव्हलप झालं. अबाउट 200 years ago now we have to reach this stage. आता 200 वर्षानंतर आपण ह्या स्टेजला एवढं सगळं टेक्नॉलॉजी, मोबाईल, या सगळ्या दुनियेमध्ये आलेलो आहे. अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स, रूट्स ऑफ ह्युमन. आणि अजून काय चाललंय आपल्यामध्ये, काय डेव्हलपमेंट होतं, हे रिसर्च, इव्होल्युशन हे चाललंच आहे. अशा पद्धतीने आपण काय झालेलो आहोत? डेव्हलप होत गेलेला आहे. हे बघा, हा आहे तुमचा महत्वाचा चार्ट. हा चार्ट वरून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती लक्षात ठेवायची आहे, कारण याच्यावरती तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न येणार आहे. तो कसा लिहायचा ते नंतर सांगून देते तुम्हाला मी. सगळ्यात पहिले इन्स्टंट ॲनिमल लाईक अ ल्युमर. आपण काय झालं? ल्युमर, शेपटी झाली ना 4 कोटी वर्ष. मग पहिले 7 करोड इयर्स अगो काय झालं? अँसेस्ट्रल ॲनिमल लाईक ल्युमर. आपण असे होतं बघा, ल्युमर सारखे. हे बघा, शेपटी व्यक्ती वगैरे सगळी होती. ल्युमर लाईक ॲनिमल होता, आपण माकडासारखे असे दिसत होतो. त्याच्यानंतर 4 कोटी वर्षानंतर इजिप्तोपेथिकस आला. इजिप्तोपेथिकस हा आपला वंशज आहे. कुठे आला तो? इजिप्तोपेथिकस. इजिप्तमध्ये सापडला इजिप्तोपेथिकस. त्याला थोडीशी 4 कोटी वर्षानंतर त्याची बघा ही शेपटी जी आहे, शेपटी नष्ट झालेली आहे आणि तो असं चालला. त्याचे हात बघा किती लांब लांब आहेत बघा. इजिप्तोपेथिकस आला. पहिले 7 करोड इयर्स अगो लेमर लाईक आपण असं दिसतो, शेपटी वगैरे. नंतर 4 कोटी वर्षानंतर इजिप्तोपेथिकस झालो आपण, त्याच्यामध्ये शेपटी वगैरे नष्ट झालेली आहे. त्याच्यानंतर 2.5 करोड, 2.5 कोटी वर्षापूर्वी आपण ड्रायोपिथिकस. ड्रायोपिथिकस बघा, त्याचे हात जे आहे, आपले हात बघा, तुम्ही बघितलं असेल काही जे लोक असतात त्यांचे हात डायरेक्ट पायापर्यंत असतात. अशा पद्धतीने आपले हात होते बघा. ड्रायोपिथिकस हे काय 2.5 करोड इयर्स ॲगो आपण असं होतो. त्याच्यानंतर रामापिथिकस, पहिला माणूस रेकॉर्ड केला गेला रामापिथिकस. 1 कोटी वर्षापूर्वी आपण असं होतं बघा. डोकं कसं होतं? थोडंसं तरी वाकून चालत होतं. ठीक आहे. त्यानंतर ऑस्ट्रालोपिथिकस आला. 40 लाख इयर्स ॲगो. मग बघा, त्याला हत्यारं, अवजारं वगैरे बनवण्याची कला वगैरे अवगत झाली शिकार करण्यासाठी. त्याच्यानंतर स्किल ह्युमन आला तुमचा 20 लाख इयर्स. स्किल म्हणजे त्याने काय वेगवेगळे स्किल वगैरे शिकले असेल, त्याच्यात हत्यारे दिसताचे. त्याच्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोस्चर, हा एकदम ताट चालतोय बघा. हा किती? 15 लाख वर्षापूर्वी आपण ताट चालायला लागलो आहे. कसं डेव्हलप होत गेलं? पहिले ल्युमर, शेपटी होती 7 कोटी वर्षापूर्वी, शेपटी गळून पडली. 4 कोटी वर्षापूर्वी इजिप्तोपेथिकस झालं.
ऑस्ट्रेलोपिथिकस नंतर ड्रायोपिथिकस अशा पद्धतीने झालं. ड्रायोपिथिकस नंतर रामापिथिकस पहिलं रेकॉर्ड आलं. त्याच्यानंतर ऑस्ट्रालोपिथिकस 40 लाख वर्ष. त्यानंतर स्किल ह्युमन 20 लाख वर्ष. मॅन विथ इरेक्ट चालू कधी ताट करायला लागलो 15 लाख वर्षापूर्वी आपण ताट चालायला लागलो. निअँडरथल मॅन, तुम्हाला सगळ्यात वाईज मॅन, टॅलेंटेड मॅन, सगळ्यांचा आवडीचा निअँडरथल मॅन काय आहे, वाईज मॅन, हा तयार झाला 1,50,000 दीड लाख 1,50,000 वर्षापूर्वी निअँडरथल मॅन. आणि सगळ्यात पुढे 50,000 इयर्स ॲगो हा क्रो मॅग्नॉन आहे. हा शेवटचा काय आहे तुमचा क्रो मॅग्नॉन, कारण त्याच्या हातामध्ये क्रो आहे. ओके, क्रो मॅग्नॉन अशा पद्धतीने जर्नी ऑफ ह्युमन बिंग आहे. ल्युमर पासून ते क्रो मॅग्नॉन मॅन पर्यंत. पण हे लक्षात ठेवायचं बरं काय, 7 करोड, 4 करोड, नंतर 2.5 करोड, मग 1 करोड, मग 40 लाख, मग 20 लाख, मग 15 लाख, मग 1.5 लाख, नंतर 50,000. अशा पद्धतीने काय झालेलं आहे, आपली ह्युमन डेव्हलपमेंट ही झालेली आहे. ठीक आहे. सो आपला हा लेसन आहे. स्पेसिएशन बघितलं आपण, ह्युमन इव्होल्युशन बघितलं. त्याच्यानंतर आपली ही जी जर्नी आहे कशी आहे, निअँडरथल मॅन वगैरे, हे सगळं आपण डिटेलमध्ये इथे बघितलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा आपला मस्तपैकी जो एक्सरसाइज आहे तो बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक पॉईंट राहिलेला आहे की जो तुम्हाला खूप अवघड वाटत होतो, मुद्दाम तो पॉईंट मी शेवटी ठेवलेला आहे. तो पॉईंट आपण कव्हर करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.